कम इन. सर हे इन्व्हॉल्व आले तुमच्यासाठी भोसले साहेबांकडून. ठीक आहे, या तुम्ही. हॅलो, बोला साहेब. बोल. साहेब आपल्याला बोलण्यासाठी नवीन फोन घेतलेत. रिस्क नको ना उगीच. भोसले, तू शिकवणार मला? फोन कशासाठी तेवढं कळतं मला. नाही साहेब, मी फक्त कानावर घातलं तुमच्या. ठीक आहे, कामाचं बोल. साहेब तुम्हाला जे पेपर पाठवलेत ना त्याच्यावर वहिनीचं सहाय्य लागतील. मग मी बाकीचं सगळं मॅनेज करेन. गुड. साहेब एकदा सहाय्य झालं ना मी सगळं मॅनेज करेन. वहिनींना कोर्टात येण्याची गरज पण नाहीये मग. बाकी सगळं ठीक आहे? हो, अजून तरी ठीक आहे. अजून तरी म्हणजे? नाही म्हणजे साहेब तो स्पेशल ड्युटी ऑफिसर अजून आला नाही ना. तो आला की थोडी काळजी घ्यावी लागेल. ओके. मनवा, काय करतेस? एवढे कपडे कशाला काढून ठेवलेस? अहो मी ते डान्स साठी ड्रेस फायनल करते. अय्या, मग केलास का? नाही ना, मला काही कळत नाही, खूप कन्फ्युज झाले. काकू तुम्ही मला मदत करता प्लीज? हो चालेल की. पण मला काय वाटतं माहितीये का मनवा, ह्यातला कुठला ड्रेस तुला छान दिसणार नाही ग. म्हणजे एक वेळ मला छान दिसेल पण तुला नाही छान दिसणार. हो ना, मला पण तेच वाटतंय. पण मला एक कळत नाहीये मनवा, आपल्या घरामध्ये एवढी कपड्यांची खाण आहे, तू जुने कपडे का वापरतेस? म्हणजे ग तुमची फॅक्टरी आहे ना कपड्यांची. हो काय तुम्ही पण, माझ्यासाठी कोणी ड्रेस मागू? नाही नको, मला खूप ऑड वाटतं. त्यात काय आवड वाटायचंय ग, मालकीण आहेस तू. तू फक्त राजवीरला सांगून बघ, 10-12 कपडे आणून देईल तो तुझ्यासाठी. नाही नको, मी यातलाच एखादा घालते. असं काय करतेस मनवा, मालकीणीने कधी हात आखड पण नसतो घ्यायचा. तू राजवीरला सांगून तर बघ ना, ट्रकभर कपडे आणून देईल तो तुला. बरं ठीक आहे, मी बोलून बघते. चालेल चालेल. मनवा तुला सांगू का, मी कधी एकदा तुझा डान्स बघते असं झालंय ग मला. बर चल मी येते, खूप कामं पडलीत बाई घरात. हो ठीक आहे. राजूला सांग बर का नवीन कपड्यांचं. नक्की. येते. कम ऑन रिया, काय प्रॉब्लेम आहे तुझा? अगं किती दिवस झाले आपण भेटलोच नाही होत. बाहेर गेलोच नाही होता ग आपण. अच्छा अच्छा अच्छा, मला वेळ नाहीये. तू ऐक ना, ऐक, तू ना काहीतरी प्लॅन कर आणि सांग मला. हो हो बबड्या, मी भेटणार तुला. चल मी बोलू नंतर, मी ऑफिस मध्ये काम करतो. हा, फोन करतो. बाय. कम इन. येस सर. हा दवे, राजवीर सरांनी पेटंट पेपर्सचं काम करायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं? सर सुरू आहे का? दवे, ही उत्तरं ना बाकीच्यांना द्यायची, मला नाही. सर खरंच सांगतोय, काम सुरू आहे, होईल आता लवकरात लवकर. कम इन. तुम्ही बिझी आहात का? नाही, अरे तुझ्याच प्रोजेक्ट विषयी आम्ही बोलत होतो. दवे, वेबसाईटचं काम कुठपर्यंत आलं? नितीश दिवस रात्र काम करतोय आणि तुम्ही डिले करताय काय? नाही सर, होईल ना आता काम. नाही, ते काम होईलच, पण मला एका वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलायचंय. बोल ना. बस बस.
दवे, तुम्ही मला जे ऑफर लेटर दिलं ते मी नीट स्टडी केलंय. तर त्यातल्या 1-2 गोष्टी मला पटत नाहीये. कुठल्या गोष्टी सर? दवे, या प्रोजेक्टचा कन्सेप्ट माझा आहे, पण ऑफर लेटर मध्ये असं कुठेच लिहिलं नाहीये की कंपनीची ओनरशिप माझ्या नावावर असायला हवी. ओनरशिप वेळाच का तू नितीश? ऑलरेडी राजवीर सरांनी तुला इतक्या मोठ्या सॅलरीची ऑफर दिली आहे आणि तेही प्रोजेक्ट सुरू व्हायच्या आधीपासून. अजून काय हवंय तुला? यश, सॅलरीचा प्रश्न नाहीये, पण हा कन्सेप्ट माझा आहे. तर मी इथे एम्प्लॉय म्हणून काम करायला नको ना? म्हणजे मालकी हक्क माझ्याकडे सुद्धा असायला हवेत. कसं आहे ना, प्रोजेक्ट जरी नवीन असलं तरी फायनान्सची रिस्क आम्ही घेतोय आणि एवढी रिस्क घेऊन सुद्धा सरांनी तुला या कंपनीचं सीईओ बनवलं. आणि तरी तुला असं वाटत असेल की तुला ओनरशिप हवी आहे, तर ठीक आहे, आण फायनान्स, घे रिस्क आणि कर काम. हे बघ नितीश, वेडेपणा करू नकोस. हे बघ, सरांनी दिलेली डील ही बेस्ट डील आहे. शांतपणे विचार कर आणि सांग. ठीक आहे. हॅलो. हॅलो, कामात आहात? हो. ओके ओके, ठीक आहे, मी नंतर कॉल करते. नाही, बोला ना. नाही, काही नाही, असाच केलेला. जेवलात तुम्ही? नाही अजून. का? अजून का नाही जेवलात? राजवीर, किती वाजलेत बघितले? जेवतो थोड्या वेळात. थोड्या वेळाने कधी? किती वेळा सांगितलंय तुम्हाला? वेळच्या वेळी जेवत जा ना. का नाही ऐकत तुम्ही माझं? आय नो वेळ झालाय, पण मी लंच स्किप नाही होऊ देणार. तुम्ही जेवलात? हा, आताच माईन बरोबर जेवलं. गुड. कशी झाली आजची प्रॅक्टिस? हा, केली थोडा वेळ. उद्यापासून मी सकाळी घरी असतानाच प्रॅक्टिस करायचं. का? काय, दिवसाची सुरुवात अशी चांगली झाली ना की दिवस पण खूप छान जातो. नाही, नको. का? तुम्ही असं एकटक बघत बसलात की मला खूप कॉन्शियस व्हायला होतं. मग डान्स कसा बघायचा म्हणवा? नका बघू मग. मी काम करतो, उद्यापासून गॉगल घालून बसतो डान्स बघायला, म्हणजे तुम्हाला कळणारच नाही मी कुठे बघतोय. राजवीर, काही बोलता तुम्ही? बरं, ऐका ना. नाही, म्हणजे माझी डान्सची रिहर्सल चालूच आहे, पण नेहमीप्रमाणे कन्फ्युजन झालंय. काय कन्फ्युजन? मला कळतच नाही डान्स शोला कुठला कॉस्ट्युम घालू. म्हणजे मी माझ्याकडचे सगळे ड्रेसेस बघितले, पण काही कळतच नाहीये काय करू. डोंट वरी, मी संध्याकाळी घरी आलो की सॉल्व्ह करतो तुमचं कन्फ्युजन. कसं? संध्याकाळी कळेल. सांगा ना कसं. पण मग सांगितलं ना, संध्याकाळी कळेल. बरं, ठीक आहे, मग लवकर या, मी वाट बघते. येस. बाय. बाय. कम इन. सर, थोडं बोलायचं होतं. अरे बोला. ऍक्च्युली आमच्याकडे नितीश आला होता. कशासाठी? त्याने ऑफर लेटर स्टडी केलं. त्याचं असं म्हणणं आहे की कंपनीचे मालकी हक्क त्यालाही हवेत. पण मी त्याला सांगितलं की नवीन प्रोजेक्टमध्ये फायनान्स करणं खूप मोठी रिस्क आहे आणि तरी तुला मालकी हक्क हवे असतील तर तू अर्धा फायनान्स आण आणि काम करायला सुरू कर. मूर्ख आहे तो नितीश. अजय, कोणी सांगितलं होतं तुला हे बोलायला? कोणी सांगितलं होतं? नाही, तो तसं बोलला म्हणून. तो काहीही बोलला असेल, पण तुला तुझी अक्कल चालवायला कोणी सांगितली होती?
त्या कंपनीचा बोर्ड ऑफ डिरेक्टर मी केलं तुला. काही मेरिट नसताना ती पोस्ट दिली तुला, मग असं कसं काय वागलास तू? का बोललास? दादा तो नाही आणणार फायनान्स. 50 लाख जमा करणं त्याला या जन्मातही शक्य नाहीये. एक शब्दही बोलायचा नाही आता. उद्या समजा तो प्रोजेक्ट दुसऱ्या कोणीतरी स्टडी केला, त्याला आवडला आणि फायनान्स करायला रेडी झाला आणि नितीश 50 लाख रुपये घेऊन आला, मग काय मालक बनवायचं त्याला? बोल ना, आता काय झालं? सॉरी. का बोललास तू त्याला? युजलेस. सॉरी दादा. सॉरी सर. ही नाटकं माझ्या समोर नाही करायची, मला काही फरक पडत नाही त्याचा. तुम्ही कशाला घाबरताय दवे? तुमचा तर शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला पाहिजे. इतकी वर्ष झाली काम करताय कंपनीमध्ये, पण काम कसं करायचं हे अजून कळत नाही तुम्हाला. दवे युजलेस आहात तुम्ही, माहितीये तुम्हाला? सॉरी सर. आउट. सर पण आउट. बस. बी कम्फर्टेबल. बोल. मी ऑफिसमध्ये सांगितलं की मला माझ्या प्रोजेक्टमध्ये ओनरशिप हवी. What? हो. यु नो व्हॉट, हे तू खूप आधी करायला हवं होतं, पण ठीक आहे, करेक्ट केलंस. आय एम सो प्राऊड ऑफ यू. इतक्या वर्षात जे मला जमलं नाही ते तू करून दाखवलं. व्हेरी गुड. अगं माझा विश्वासच बसत नाही, असं काहीतरी होऊन बसलंय. नितीश्वरे, मला वाटलं होतं की तुला माणसं ओळखता येतात. तू समजूनच जाशील की तुझ्या प्रोजेक्टला मदत करण्यामागे राजवीरचा नक्की काय मोटिव्ह येते. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं? म्हणजे मला हे म्हणायचंय की तू आता तुझ्या ड्रीम वर्ल्ड मधनं बाहेर ये आणि तुझ्या स्वतःच्या कॉन्सेप्ट वरती ती लोक करोडो रुपये कमवतील आणि तू 9 to 5 जॉब करत बसशील. सुष्मिता, म्हणजे तुला पण असं वाटतं का की त्यांनी मला फसवलंय? नितीश, अजूनही तुला डाऊट आहे? कमॉन यार, आता तरी स्वप्नातून जागा हो. हे बघ, तुला कळणारही नाही राजवीर तुझी कंपनी कधी टेक ओव्हर करेल आणि तुला कधी घरी बस. तुला जी माणसं चांगली वाटतात ना नितीश, सॉरी टू से, पण ती माणसं विश्वास ठेवण्याच्या लायकीची सुद्धा नाही. तुला ओनरशिप हवी म्हणाल्यावर काय म्हणाला राजवीर? नाही, त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही. उद्या कळेल ते काय म्हणतात ते. अरे पण तू टेन्शन घेऊ नकोस. राजवीरने जरी तुला हेल्प केली नाही तरी मी आहे ना तुझ्यासोबत. सो डोंट वरी. आपण मिळून तुझं प्रोजेक्ट करू. कम ऑन यार नितेश, मी आहे ना तुझ्यासोबत. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मग झालं तर लेट्स ड्रिंक. तुला रिलॅक्स वाट. नाही, नको. अगं मी ड्रिंक नाही करत. अरे सो व्हॉट, मी तरी रोज कुठे येते
आणि मला असं वाटतं की तुला तर या सगळ्या गोष्टींची सवय लावायला लागेल. अगं नको अगं. काय आहे की रोज ऑफिसच्या मीटिंग पार्टीज तर यू हॅव टू घे. Cheers to new beginning. तुम्हाला कॉस्ट्युम मध्ये कन्फ्युजन होतं ना, यात काही डिझाईन्स आहेत बघा. हे स्केचेस पण आहे. काय आवडतंय की नाही? खूप छान आहे. गुड. खरंच छान आहे तुमचा चॉईस. पण मी काय म्हणते, हे असं सगळं मला चांगलं दिसेल. किती टेन्शन घेता म्हणवा तुम्ही. तुम्हाला माहिती आहे ना माझा प्रॉब्लेम. कपडे वगैरे सिलेक्ट करणं मला नाही जमत. मी खूप कन्फ्युज होते. कन्फ्युज व्हायची काही गरज नाहीये. मी अशा स्टाईलचे काही ड्रेसेस पाठवतो उद्या, ते तुम्ही ट्राय करा. डोंट वरी. ओके, थँक्यू. मी नाही पाठवणार ड्रेसेस. काय झालं? प्रत्येक गोष्टीवर थँक्यू काय म्हणताय मला? अच्छा, मी थँक्यू म्हणाले म्हणून राग आला का? तुम्ही एवढी मदत करता, मला खरंच कौतुक वाटतं. कौतुक कसलं तर? म्हणजे बघा ना, लगेच स्केचेस बनवून आणले, डिझाईन्स आणले, आणि ते पण सगळे असे जे मला आवडतात. हसता काय? तुमची फॅशन इंडस्ट्रीमध्ये एवढी मोठी कंपनी आहे आणि तुमच्या बायकोला साथे कपडे पण सिलेक्ट नाही करतायत. डोंट वरी, मी आहे ना. तुम्ही आहात म्हणून तर मला काळजी नाही आहे. तुम्ही ना प्रत्येक प्रॉब्लेम एकदम पटकन सॉल्व्ह करता. प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं तुमच्याकडे. जसं की आता आपलंच बघा. म्हणजे तुम्हाला मी आवडायचे, तुम्ही मला सांगितलं, पण मग मी म्हणाले की नाही, आपलं नाही जमू शकत. पण तुम्ही लगेच सोल्युशन काढलं. तुम्ही म्हणालात की मला प्रयत्न करू द्यात, मी तुम्हाला कन्व्हिन्स करेन. आणि तुम्ही मला कन्व्हिन्स केलं सुद्धा. आणि मग लग्नाच्या शॉपिंगच्या वेळेला मी किती कन्फ्यूज झाले होते ड्रेसेसना घेऊन, पण तुम्ही माझ्यासाठी बेस्ट ऑप्शन्स काढले. तरी आजच राजू ओरडला ना तुला, तरी अक्कल येत नाही का यश? मी काय त्याचा पाळलेला कुत्रा आहे का ग? हा, तो ओरडल्यानंतर कोपऱ्यात जाऊन बसायला. मोहिते पाटील आहे मी पण मालक आहे. यश, तू तू मला शिकवायला जाऊ नकोस आई, प्लीज. तुझा आगाऊपणा बंद कर. मी शेवटचं सांगते यश तुला. मी तुला शेवटचं सांगतोय, तू सारखं सारखं डोकं फिरवणं माझं बंद कर. तुला डोकं आहे का म्हणून तसा वागतोयस बिनडोक कुठला? झालं तुझं? जाऊ मी? ते जाऊ काय जाऊ? उद्यापासून घरी लवकर यायचं सांगून ठेवतीये. ते मी बघीन. अरे तो राजवीर तुला पुन्हा काय राजवीर लावले? म्हणून ऐकेल ना तो. किती फोन ट्राय करायचे तुला? मला सांग, ऑफिस किती वाजता सुटतं आणि तू किती वाजता येतोस घरी? काय चाललंय नितीश? ऍक्च्युली जरा एका मीटिंगला गेलो होतो म्हणून थोडा वेळ लागला. ठीक आहे, चल हातपाय तोंड धुवून घे. आई बाबा म्हणतात ते बरोबर आहे. काय? त्यांनी माझी सही घेऊन माझी फसवणूक केली आहे. काय? पण असं कसं? आई, मी नीट विचार केला. बाबांच्या बोलण्यात तथ्य आहे. मी माझीच आयडिया असलेल्या प्रोजेक्टवर का नोकरी करायची? अरे हो, पण आता काय आई, मला ना काही कळतच नाही. माझं ना कशात लक्षच लागत नाही. मला टेन्शन आलंय. हे बघ, मला कळतंय तुला किती त्रास होतोय बाळा, पण तू प्लीज हार नको मानूस. आई, जिजू जवळजवळ माझं स्वप्नच हिरावून घेत आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे, तू शांत राहा, काहीतरी मार्ग निघेल. हा, अशी हार नको मानूस. करू आपण काहीतरी. आई जाऊ दे, आपण उद्या बोलूयात. चल जेवायला चल. आई, भूक नाहीये मला. नितीश, तशा बऱ्याच गोष्टी आहेत. कोणत्या गोष्टी? आता नितीशच घ्या. तो इतके दिवस त्याचा प्रोजेक्ट घेऊन फिरत होता, पण शेवटी तुम्ही त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला.
आणि मला माहिती आहे मी आधी तुमच्याशी या विषयावर बोलले. खरंच त्यावेळेला मी नाही समजू शकले त्याला, पण तुम्ही त्याला समजून घेतलं आणि मदत सुद्धा केली. खरंच राजवीर, तुम्ही आमच्यासाठी खूप केलंय. मनवा नवरा आहे मी तुमचा, आणि तुम्ही म्हणालात ना की हे करतो ते करतो, तुम्हाला आधीही सांगितलं. त्या मोमेंटला मला जे योग्य वाटतं ते करतो. आणि प्लीज इथून पुढे असं थँक्यू वगैरे तुम्ही म्हणालात तर मला नाही आवडणार खरंच. ओके सॉरी, परत नाही म्हणणार. पण एका शेवटच्या प्रश्नाचं मला खरं खरं उत्तर हवंय. काय खरं खरं उत्तर द्याल? काय झालंय मनवा? सांगा ना तुम्ही, नक्की काय सरप्राईज प्लॅन केलंय माझ्यासाठी? आता मी तुम्हाला सरप्राईज देतो हे सांगितलंय ना, मग त्यात काय हे सांगून त्याची मजा कमी नका करू ना. थोडं जस्ट वेट अँड वॉच. आवडेल तुम्हाला नक्की. खरंच?